हे बावी धारूर रस्ता आहे आणि हा मार्ग रेल्वेचा आहे. खालून मोटरसायकल टू व्हीलर जाण्यासाठी हा बोगदा तयार होत आहे आणि बोगद्याच्या वरून रेल्वेचं नियोजन हे असं त्यांचं प्रोजेक्ट आहे. पाहू शकता. मी आज सकाळ आलो होतो शेताकडं. बरेच जणांचे फोन आले होते की कुणाची गंज उडून गेली, कुणाचे कोटा उडून गेला. कारण 2 दिवस झालं वादळी वारासह गारांचा पाऊस आहे, विजांचा कडकडाट आहे. आमच्या शेताशेजारीच राजाभाऊ लसणे यांची गंज आहे कडब्याची. पूर्णत्व वादळी वाऱ्यामध्ये विस्कळीत झाले आहे. इकडं पाहू शकता आपण रोडच्या कडेला. त्यामुळं शेताकडं आलो होतो. म्हणलं ती बी पाहणी करावी आणि आपलं शेताकडं चक्कर पण होती, त्या हिशोबानं आलो होतो. बरेच शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. एकतरी बावी गावात 1 दिवस लाईट नव्हती. परवा पहिला जे अवकाळी झाला यात बरेच ठिकाणी लाईट विस्कळीत झाली होती, तारा तुटल्या होत्या. त्यामुळं दिवस पूर्ण विद्युत महावितरणाचा त्यात गेला. रातभर लाईट नव्हती आणि त्यातून असं कळतं की कावलदऱ्यात आज 4-5 दिवस झालं ह्या वादळी वारा गारांच्या पावसाचा जे कडकडाट झाला आहे ह्याच्यात 4 दिवस झाले लाईटच नाही असं इथले ग्रामस्थ सांगतात. तरी प्रशासनाने दखल घेऊन काही बागांचं, शेतकऱ्यांच्या गोट्यांचं जे नुकसान झालं आहे ती पंचनामे करून योग्य तो मोबदला द्यावा शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. कडब्याची गंज जे की वादळी वारा गारांच्या पावसात असे उडून गेले. इकडं शेतकऱ्यांनी गोळा केला बऱ्यापैकी. इकडं हे आमचे पण गंज उडून गेली होती. लहान भावानं पूर्ण ती शेतातला कडबा गोळा करून परत एका ठिकाणी ठेवलाय. वादळी वाऱ्यात जनावरांचा कोटा पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्यात जनावरं होती पण शेजारी इथं आम्ही राहत असल्यामुळं लहान भावाने ते लगेच सतर्क राहून जनावरं बाहेर काढले. जीवितहानी जनावरांची काही झाली नाही, टळलेली आहे.